अध्यक्ष रवींद्र चव्हाण सध्या बोलतायत, आपण थेट जाऊयात त्यांच्याकडे। मताचा कौल दिला आणि स्पष्ट बहुमताकडे एनडीएला घेऊन गेले, त्याबद्दल बिहारच्या जनतेचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद। खरं तर निवडणुकीच्या अगोदरच सर्व माध्यमांच्या माध्यमातून किंवा सामान्य जनतेच्या मनामध्ये हे सातत्याने लक्षात येत होतं की बिहारमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत मिळणार आहे। परंतु निवडणुकीच्या अगोदर काँग्रेसचे असणारे नेते आदरणीय राहुलजींनी आणि त्यांच्याबरोबर महाराष्ट्रातून जोडलेले यूपीएचे सगळे इंडिया आघाडीचे सर्व यांनी सर्वांनी पुन्हा एकदा वोट चोरी सारखा एक फेक नॅरेटिव्ह हा तयार केला आणि लोकसभेला असा संविधानाच्या संदर्भातला फेक नॅरेटिव्ह तयार करून त्यांना त्यावेळेला यश मिळालं। त्यामुळे यांनाही असं वाटत होतं की या निवडणुकीमध्ये असा फेक नॅरेटिव्ह हा बिहारच्या निवडणुकीमध्ये आपण तयार करू, परंतु बिहारच्या जनतेने तर पंतप्रधान भाजप मुख्यालयामध्ये कार्यकर्त्यांना आजच संबोधित करण्याची शक्यता आहे। लँडस्लाइड असा मोठा विजय मिळालेला आहे भाजपला आणि एनडीएला, आणि त्याचं मोठं सेलिब्रेशन आज नवी दिल्लीमध्ये केलं जाईल। संध्याकाळी 6 वाजता भाजपतर्फे हे सेलिब्रेशन केलं जाण्याची शक्यता आहे आणि याच दरम्यान पंतप्रधान भाजपच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील, त्यांना संबोधित करतील अशी शक्यता वर्तवली जाते। नवी दिल्लीमध्ये संध्याकाळी 6 वाजता भाजपच्या या विजयाचं सेलिब्रेशन केलं जाईल। पंतप्रधान नरेंद्र मोदी कार्यकर्त्यांना आज संबोधित करण्याची शक्यता आहे संध्याकाळी 6 वाजता दिल्लीमधल्या भाजपच्या मुख्यालयामध्ये। तर बिहारमधील एनडीए आणि भाजप आघाडीवर असलेल्या मोठ्या विजयाचा मोठा जल्लोष नागपुरामध्ये सुरू आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाजवळ असलेल्या बडकत चौकावर भाजप कार्यकर्त्यांनी ढोल ताशा वाजवत फटाके फोडत जल्लोष सुरू केलेला आहे।